साहेब ते बघा गोडाऊन. ती खबर आहे ना? होय साहेब, मी स्वतः ट्रक येताना आणि जाताना बघितल्यात. आपण तुला कसा काय संशय आला? एवढं ट्रक यायचं कारणच काय, फक्त काहीतरी येतंय आणि काहीतरी जातंय. बरं साहेब मी आता निघतो. तुमच्यासोबत मला कोणीतरी बघितलं तर पुढची खबर द्यायला जिता नाही राहणार. बरं जा. बर का सूरजराव, काय बी कशाची बी कमी लागली बिनगोरा आम्हाला सांगायचं. होय. आमच्या ताईनं नंदिताला लई शेपारून ठेवलं. पुढं काय झालं सगळ्यांना माहित आहे. पण युवराजच्या बाबतीत असं काय होऊ नये असं आम्हाला मनापासून वाटतं. तीच काळजी लागली जीवाला मला. हो मला बी. हो म्हणून तर युवराजला तुमच्याकडे आणून सोडलंय ना. अंजलीच्या शिकवणीत राहिला ना तर चांगलं वळण लागेल, त्याला संस्कार होतील. वय 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 वहिनी चांगला संस्कार करणार याच्यात वादच नाही बघा. तेव्हा सांभाळून घ्या युवराज. हो अंजलीचा उपकार तर न फेडण्यासारखं आहे. आणि हा ते तुमचं बिझनेसचं बी बघू की आपण. एकदा निवांत येळ काढून या की ऑफिसला. येतो, नक्की येतो बघा. चला येऊ का? या परत. चल नाही 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 बापू, तुमचा कसला विश्वासच झाला नाही माझ्यावर. अरे विश्वासाचा आणि तुझा लांब लांबचा तरी संबंध आहे वय. अरे मला या नवीन कामाचं बी काय खरं वाटणं झालंय. असा कशाला विचार करायचा बापू आपण. थांबा, आता त्यांनी मेन बॉस येणार आहे, त्याचीच तुमची ओळख करून देतो. अरे आजपर्यंत त्याचं नाव नाही सांगितलंच आणि ओळख काय करून देणार आहेस? हे तर आपण काय चिचुक खेळायला आलोय काय? मग बापू, मामा आहे की नाही, मामा त्यो त्याची परतीची वाट हीच आहे. तो आता येणार बघा. मामा? अरे आधी ती तायडी होती आणि आता ह्यो मामा. कोणाला काय सांगू नका बापू. ही मला सगळी माणसं भेटतात की नाही, ती माझ्या नात्यातलीच असतात. अरे नात्यातलं नसलं तरी तू नात्यातलं, नात्यातलं नसलं तरी तू त्यांना नात्यातलं करून घेशील. काय करणार बापू, बाहेरच्या माणसांवर आपला विश्वास नसतोय, तेवढा घरातल्या नात्यातल्या माणसांवर आपला विश्वास असतोय की नाही, असतोय की नाही. तसा आहे ती. आता येऊ देऊ, मग माझी वाट बघा तुम्ही. जरा जरा अदब अदब. थांबा 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 थांबा, बंद करा. नमस्कार नमस्कार मामा. आमच्या गावात तुमचं स्वागत आहे. बापू ते आणा की हार तुरा ना. नाही आणलं ते विसरत, असं करते विसरतात. पण आमच्या जवळचा माणूस आहे तो एकदम. तुला नीट काम करायचं असेल ना तरच भेटायचं, नाही तर नाही भेटलास तरी चालतंय. मामा मी नीटच काम करतोय हो. तुम्हाला सांगितलं होतं बघा, देव माणूस, त्या माणसानं सगळा गोळ घातलाय. ये तू काय डोका पडला का? तुला एकदा सांगितलं ना मी कोण आहे, काय काम करतो, हे अजिबात कोणाला बी कळलं नाही पाहिजे. पण तू तर इथं बॅनर लावत फिरायलास की. नाही नाही नाही, तसं नाही हो मामा. पण काय आहे, फाटका असला तरी आपलाच माणूस आहे हो. त्याचा विश्वासच बसायला तयार नाही. मग आता विश्वासच बसला नाही तर तो आपल्यासाठी प्रामाणिकपणे काम कसा करल. म्हणून म्हटलं चल तुला मेन बॉसची ओळखच करून देतो, म्हणून घेऊन आलो. ही तुझी पहिली चूक आहे. इथनं पुढे जर माझ्या पुढे कोणाला आणलास का नाही तर ती तुझी शेवटची चूक असेल. आणि ह्या गावात अजिबात आमच्या समोर यायचं नाही. सगळ्यांच्या समोर आमच्यापासून लांब राहायचं, कळलं? कळलं. हॅलो, बोला कोण आहे? ठीक आहे, हॅलो. आता जे काय सांगितलं का नाही नीट ध्यानात ठेवायचं. होय होय, चल आहे मी. अरे हा गेले नव्हते, मग तू माझी ओळख करून देणार होतास. लांबनं दर्शन झालं ना.
आता ओळख नंतर करून देणार. काय मामा काय म्हणाले, मी फक्त विश्वासातल्या माणसांशीच बोलतो, विश्वासातल्या माणसांचीच ओळख करून देतो. मला म्हणाले मागच्या टायमाला ह्या माणसानं गोळ घातलाय, आपला चुकून ट्रक पकडला गेलाय, आता एकदा ह्यो माणूस व्यवस्थित काम करू दे, मग ह्याची ओळख करून घेतो. चालते ना वा, नंतर ओळख करून घेऊ. चला आता कामाला लावूया बराबरा. चला बसा गाडीवर बसा, चला गाडीवर जाऊ वर्गण मग बघूया. कुठं पळून जातोय सर? बोल, कुणासाठी काम करतोय? मला माहित नाही साहेब, मी फक्त इथं काम करतोय. होय काय? बर, मी कोण आहे? हा, मी कोण आहे? पोलीस. अच्छा, म्हणजे माझी ओळख पळत नसताना मी पोलीस आहे तुला माहित आहे, पण तू कुणासाठी काम करते तुला माहित नाही. वय कुर्णे साहेबांसाठी काम करतो साहेब मी. कुठलेच आहे? खरं तुम्हाला माहित नाही साहेब कुठे त्यांनी. होय काय? माहित नाही तुला? माहित नाही काय? साहेब माहित. हॅलो, अरे मला पैसे लागणार आहेत आता, अर्जंट आहे मला, लवकर मला दे, लवकर आण. पाहिजेत पैसे हो मला. दादा, ते कुर्णे साहेब कुठे भेटतील? नमस्कार साहेब, कुर्णे साहेब पुढच्या नाक्यावरच असतील. बरं, धन्यवाद. अरे हॅलो, ते कुर्णे साहेब कुठे राहतात माहिती आहे का? काय पाहिजे? ते काम होतं जरा. काय सांगू काय काम होतं? ते आता एमआयडीसी मध्ये गेलाय, प्लॉट क्रमांक 12ला. बरं ठीक आहे, धन्यवाद. माल टायमातच पोचतोय आपला, तुम्ही बिंदास राहा. नाही तशी खात्री आहे तुमच्याबद्दल, पण परवा एक ट्रक सापडला असं कळलं. होतं कधी कधी असं, तुम्ही बिंदास राहा, तुम्हाला माल पोचल्याची कारण. ठीक आहे साहेब, कधी येणार? साहेब येतीलच आता एवढं, तोपर्यंत तुम्ही पैसे काढा, मोजून घेऊया. कुर्णे, पोलीस. हे अरे रानाची पकडी अशी सहजासहजी सुटणार नाही. बोल, कोणासाठी काम करतोय? अरे कोणासाठी काम करतोय? कुणासाठी काम करतोय? कुणासाठी काम करतोयस तू? बोल की. राणा, तुम्ही तुम्ही इकडे कसं काय? अरे ह्यो माझ्या गोडाऊनचा रस्ता आहे. काय झालं, याला असं का धरलाय? तस्करीचा मला काळधंद करताना सापडला येऊ. तुमचा माणूस आहे काय? वय पर तस्करी, काळा धंदा, काय प्रकार आहे कुर्णे? सर ते 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 काय? अरे ते काय माझ्या माघारी असलं धंदा? हा, तरी मला कुणकुण लागली होती म्हणून तपासणी करायला आलोय. अरे पगार काय कमी देतो काय मी? हा, अरे माझ्या जागेवर असला काळा धंदा करायला लाज नाही वाटली का? ना याला जेलात डांबून ठेवा, चांगली अद्दल घडू दे. पाहिजे तर मी येतो कोर्टात साक्षी द्यायला. मामा, मुद्दे मला सकट सापडला येऊ, ते यो काय वाचणार नाही. राणा, तुझ्यामुळं मला या माणसाचं खरं रूप कळलं. अरे चपलीपाशी उभा करायच्या मी लायकीच नाही हो. मामा, अहो तुम्ही साधे सा सामाजिक कार्य केल्यामुळे तुमचं नाव चांगलं आहे. या अशा माणसांपासून लांब राहा तुम्ही.
नाही तर तुमची इमेज खराब होईल. होय, इथनं पुढे काळजी घेतो बघ. राणा, तुझ्यामुळं मला चांगल्या वाईटाची ओळख झाली. पण याला सोडू नकस. राणाने एकदा धरलं की राणा सोडत नसतो. हॅलो बुवा. हा, तस्करीचा माल सापडलाय. होय, MIDC मधलं 12 नंबरचं गोडा नाही ना व? हा, तिकडे. होय होय, बरं आहे का की तुम्ही ते पंचनामाच्या तयारी सगळंच आहे. हा, ठेवतो. चल रे चल. अक्का, आज जो राणा माझ्या आडव्यात गेलाय, तुझी भाऊबीज तुला मिळणार बघ. लवकरच या राणाचा बंदोबस्त करायला पाहिजे. सर, तुम्हाला गोळी घ्यायची आहे का? मी सांगितलंय का मी भडकलोय? मला वाटलं बुवा गेलेत ना, तस्करीचा माल सापडलाय, फोन आला होता. ती दोघं कुठं आहेत? तस्करीचा माल आणि सापडलेला गुन्हेगार घेऊन येत असतील. कधी येणार? चल. साहेब, सापडला बाबा गँगचा लीडर. पण तो 2 मार्कवाला म्हणत होता की इंटरनॅशनल टोळे, मग याला का धरून आणलाय? साहेब, कुठला इंटरनॅशनल? याच भागातल्या यो. ए, नाव सांग. कुर्णे. म्हणजे 2 मार्कात अंदाज चुकला म्हणायचा. रुपाली, बाहेर गाडीत तस्करीचा सगळा मुद्देमाल आहे. हा, तू पंचनामा करून घे. हो करते आणि रिपोर्ट बी तयार करते. साहेब, आपल्या केसची प्रगती झाली बघा. एका केसची तरी फाईल क्लोज झाली. राणा, आपल्या स्टेशनची पहिली केस तू सोडवलीस. शाबास. थँक्यू साहेब. इथनं पुढे मी तुमच्या मार्गदर्शनाखाली असंच केस सोडत राहीन मी. हे बघ, फार चांगलं काम केलंयस. आज तुला सुट्टी. जा घरी. होय सर, याला आत टाकतो ना जातो. तू कशाला ताप करून घेतोस? मी आहे की त्याला आत टाकायला. हे चल रे, कोठडीत भजन म्हणत बस. चल. साहेब, खरंच जाऊ मी? अरे खरंच सांगतोय मी, चांगलं काम केलंयस. जा घरी. जय हिंद साहेब. आलो. राणा, ए राणा. काय रे, चिक्की नको तुला? चिक्की खाल्याशिवाय तुझ्या पोरीचा दिवस जात नाही. असं कसं इसरण मी? द्या. का रे, काय झालं? नाही, काय नाही. ते लक्ष्मी घरला नाही हे इसरलोच मी. का, कुठे गेली? कॅम्पला पाठवलं तिला. काय रे तुम्ही आई बाबा एवढ्याच्या पोरीला बोर्डिंगला पाठवतोय? आजी बोर्डिंग नाही, कॅम्पला पाठवलंय. जे काय असेल ते असेल. शाळा काय कमी पडली होती होय आजू माझं त्याला? आजी 4-8 दिवसात परत येणार आहे. मग चिक्की नको आज? बरं द्या. ते युवराजसाठी घेऊन जातो. आपल्या सुरतचं पोरग आहे ना व, त्याच्यासाठी द्या. ठीक आहे. ठीक आहे. चला, आजी येतो. हा, या या. युवराज, अरे आज घरात सगळ्यांसाठी एकच भाजी केली. खा किती. नाही, मला ही भाजी नको, मला वेगळी पाहिजे. अरे आता लगेच दुसरी भाजी कशी करणार मी? तुला दुसरी भाजी हवी होती तर आधी सांगायचंच ना मला. आवत आहे साहेब, आधी सांगा. युवराजनं कुठं माहिती होतं ही भाजी केल्या म्हणून? त्याच्या परीस लक्ष्मी बरी, बारकी असून ताटात वाढल ती खाती तरी. मग तिला खाऊ घालायचं, मला नको. बघितली सांजली, ह्याला बोलायची काय चाड आहे काय? लक्ष्मीला लई चाड आहे. युवराज, गप्प बसतोस का?
हो दाखवा. मी बनवते दुसरी भाजी. अंजली, लय लाड करायची काय गरज नाही. दुसरी कुठली भाजी हवी आहे तेवढं सांग. नको काय आता, रोज रोज तेच. सकाळी पवा, रातच्याला भाकर. पिझ्झा विझ्झा मिळते का नाही या घरात? हा, पिझ्झा मागवा युवरासाठी. तसलं काही मिळणार नाही. दुसरी कुठली भाजी हवी आहे तेवढं सांग. मला नको. मग काय उपाशीच राहणार आहेस? राहीन पण तोंडाची चवच गेल्या. हो गेली वय. तोंडाला चव येईल अशी एक गोष्ट आहे माझ्याकडे. पाहिजे काय? तुझ्यासाठी खास आणली बघ. ये. हे काय? अरे बघ की मर्दा. आम्ही चिक्की पिक्की खात नसतो. अरे युवराज, तुम्ही नका एवढं मनावर घेऊ. अहो लाडात वाढलाय तू. हळूहळू सुधारेल ना. आपणच सांभाळून घ्यायला पाहिजे. तू अहो तुम्ही तरी जरा. बघितलीस अंजली, राणा बी उपाशीच गेला. मी बघ. काय झालं? काही नाही. मग असे उदास उदास का बसलाय? काय झालंय सांगा. काय नाही, असंच लक्ष्मीची आठवण आली. चिक्की खायला लक्ष्मी पाहिजे होती बघ. हो, युवराजने चिक्की खाल्ली नाही म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय ना? ही आजकालची मुलं असं का वागतात मला काही कळतच नाही. मी तर माझ्या आई बाबांना कधीच त्रास नाही दिला लहानपणी. मी तर फक्त शाळा सोडली, बाकी काय स्टाफ दिला नाही. उलट खाण्याच्या बाबतीत समजे मला बोलायचे, अरे बाबा बस कर बस कर बस कर. तुम्ही होतातच तसे. बरं ते जाऊ द्या, पण युवराजचं तुम्ही एवढं काही मनावर घेऊ नका. हा, हळूहळू सुधारेल. कोण आहे? हॅलो राणादा, लक्ष्मी आहे मी. लक्ष्मी, कशी आहेस तू? मस्त. बरं ऐक, ते तुला आता लवकर उठावं लागणार. थंडी नाही ना व? बरं ऐक, ते जेवण कसं आहे? मला नाही, बोलायचं. थांब की, काय तक्रार नाही ना हो तुझी? अजिबात नाही, उलट लई मजा आहे इथं. आता आम्ही खजिना हुडकायला जाणार आहे. खजिना? कसला खजिना? तो आमचा गेम आहे कॅम्प मधला. सगळ्यांचे गट केले. जो गट हुडकून काढाल तर जिंकणार. होय, पण आता उगा रातच्याला कशाला बाहेर पडताय तुम्ही? बरं तुम्ही थांबा, मी येतो तिकडे, मग बाहेर पडा. नाही नाही नको, इथं मॅडम आहेत आमच्या संगत. काय झालं? अहो काय नाही, ते काहीतरी खजिना हुडकायचा त्यांचा अभ्यास आहे वाटतं. समजा तर रातचं बाहेर पडायला. हा, बाहेर? हॅलो, अगं लक्ष्मी, असं रात्रीचं बाहेर नाही पडायचं बाळा. नाही, आम्हाला आपटे मॅडमने सांगितलंय. त्या आहेत आमच्या संगत. बरं बरं, ठीक आहे, जा तू, पण स्वतःची काळजी घे. उगाच आगाऊपणा करू नकोस. नाही. आणि रात्री वेळेवर खायचं आणि वेळेवर झोपायचं बरं का. राणा त्याला दे की जरा. हा 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 बोल. राणादा, मी त्या चतुर्भिंगी सारखा खजिना शोधणार. तू पण काहीतरी कमाल कर पोलीस स्टेशनला. माझ्या हातात निसटलेल्या चोराला हुडकून काढ. आता मी तुझ्यापेक्षा पुढे जाईन बघ. जा जा, उलट मला त्याचं लय कौतुक असेल बघ. तर मी ठेवू का? आपटे मॅडमनी 5 मिनिटं बोलायची परमिशन दिली. बरं ऐक, नीट काळजी घे. हा, आणि वेळेवर जेवत जा, कळलं का? हा, ठेवतो. आओ काय ठेवतो? आओ तुम्ही कट का केला फोन? मला बोलायचं होतं ना तिच्याशी. हे असंच करता बघा तुम्ही. का लक्ष्मीला माझ्याशी बोलायचं नाहीये? माझ्यावर रागवली का ती? अहो नाही हो, ते बोलायचा टाइम संपला. आणि तसं बी तुम्ही एवढा कडक नियम वाला तिला कॅम्पला पाठवलाय, त्याला ती तरी काय करणार? हा, मग तिच्या चांगल्यासाठी पाठवलंय ना मी.
तिला माझा रागच आला असणार. आहे हो. आणि आला तर येऊ द्या राग. तिला आत्ताच शिस्त लागली पाहिजे. होय. अहो काय अजून बारकी आहे लक्ष्मी, हळूहळू तिला कळेल. माझी मुलगी जर माझ्या पुढे गेली तर मला आनंदच होईल, पण तिच्या आनंदासाठी मी काय तर मोठं करून दावायलाच पाहिजे. तिला माझा अभिमान वाटेल असं काय तर, आणि मी ते करणारच.